नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आज मी तुमच्यासाठी इयत्ता 6वी मधील पाठ 14वा विविधतेत एकता स्वाध्याय सोल्युशन घेऊन आलेलो आहे। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहा। नंबर 1, देशात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात? उत्तर: हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, मराठी, पंजाबी, तामिळी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, कोकणी इत्यादी भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात। नंबर 2, आपल्या देशातील लोक कोणकोणत्या धर्माचे पालन करतात? आपल्या देशातील लोक हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, चरोस्थाई, बहुदी इत्यादी धर्माचे पालन करतात। नंबर 3, आपला देश कोणत्या कारणांमुळे वैविध्यपूर्ण देश झाला आहे? उत्तर: आपला देश धर्म, भाषा, वंश, जात, आर्थिक विषमता, आहार, सण, पोशाख, रंग, निवास, श्रद्धा, चालीरीती इत्यादींमुळे वैविध्यपूर्ण बनला आहे। याशिवाय भौगोलिक कारणांमुळे आपला देश वैविध्यपूर्ण बनला आहे। नंबर 4, राष्ट्रीय एकता कशाला म्हणतात? उत्तर: विविध धर्म, भाषा आणि जातीचे लोक आपल्या राष्ट्राप्रती प्रेम, आदर, भक्ती, त्याग आणि समर्पण दाखवतात आणि तितक्याच एकात्मतेची भावना व्यक्त करतात, यालाच राष्ट्रीय एकता म्हणतात। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तर द्या। नंबर 1, विविधतेत एकता लोकांमध्ये आढळते। उत्तर: भारत हा उपखंडांइतकाच वैविध्यपूर्ण आहे। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतात विविध धर्माचे पालन करणारे, विविध भाषा बोलणारे, सांस्कृतिक विविध असलेले, विविध सण साजरा करणारे अनेक जातीचे लोक राहतात। भारतातील लोकांमध्ये रूप, रंग, दिसणे, पेहराव, भोजन, निवास, चालीरीती इत्यादींमध्ये फरक आहे। असे असूनही देशवासियांमध्ये भावनिक एकता कायम आहे। स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्ती आणि त्यागाच्याच भावनेतून देशवासियांनी राष्ट्रीय एकात्मता दाखवली। वसुधैव कुटुंबकम ही भावना भारताने जगामध्ये साकारली आहे। संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे। देशात अनेक भिन्नता असूनही सर्व भारतीय एकोपा आणि सहअस्तित्वाच्या भावनेने जगतात। भारतातील लोकांनी विविधतेचे संगोपन आणि जतन केले आहे। त्यामुळे विविधतेत एकता हे आपल्या देशाचे, आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। नंबर 2, विविधता आणि समानतेचा प्रयत्न। उत्तर: विविधता आपल्या देशामध्ये धर्म, भाषा, वंश, जात, आर्थिक विषमता, खाद्यपदार्थ, सण, पेहराव, देखाव, रंग, अधिवास, श्रद्धा, चालीरीती इत्यादींमध्ये, तसेच त्या ठिकाणचे हवामान, स्थलकृती, शेती, जंगल इत्यादी भौगोलिक बाबींमध्येही विविधता दिसून येते। या विविधतेमुळे आपल्या देशामध्ये श्रीमंत, गरीब, मुलगा, मुलगी, साक्षर, असाक्षर, शहरी, ग्रामीण, उच्च, नीच जातीमध्ये भेदभाव दिसून येतात। आपली सुरुवातीची समाज रचना जातीवर आधारित होती, त्यामुळे काही समाज आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागे राहिले। त्यामुळे समाजामध्ये जातीवर आधारित भेदभाव निर्माण झाला। शिक्षित लोकांचं राहणीमान उच्च असतं आणि अशिक्षित लोकांचं सामान्य असतं, त्यामुळे दोन्ही वर्गाच्या राहणीमानात कमालीची तफावत असल्याने भेदभाव निर्माण झाला आहे। आपल्या देशामध्ये ग्रामीण लोकांची संख्या शहरी लोकांपेक्षा जास्त आहे, परंतु ग्रामीण आणि शहरी लोकांच्या राहणीमानात मोठी तफावत आहे, ज्यामुळे भेदभाव झाला आहे। प्रश्न तिसरा, खालील विधान सत्य की असत्य आहे ते सांगा। नंबर 1, स्वातंत्र्य काळात भेदभाव लोप पावला आहे। सत्य: आपला देश शहरांनी बनलेला आहे। असत्य. नंबर 3, निवडणुकीत काही जागा राखीव नसतात। असत्य. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तर द्या। नंबर 1, मुलगा मुलगी भेदभावाबद्दल थोडक्यात स्पष्टता करा। उत्तर: नंबर 1, स्त्री आणि पुरुष यांच्यात जैविक फरक आहे, तर मुलगा आणि मुलगीचे संगोपन भेदभाव केला जातो। आज अनेक कुटुंबात स्त्रिया घरकाम, स्वयंपाक आणि मुलांचे संगोपन करतात। नंबर 3, कुटुंबात स्त्रियांना निर्णय घेण्याची शक्ती नसते। नंबर 4, मुलांना बालपणापासून शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक अधिकारापासून वंचित ठेवले जाते। नंबर 5, कपडे आणि शैक्षणिक संधी, मनोरंजन आणि व्यावसायिक कामामध्ये मुलींविरुद्ध लैंगिक भेदभाव आहे। नंबर 6, मुलींमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्यावर बालविवाह, बुरखाबाजी, हुंडाबळी आणि इतर अत्याचार व अन्याय होतात। नंबर 7, समाजात पुत्रप्राप्तीला प्राधान्य दिल्याने स्त्री भ्रूण हत्या होत आहे। नंबर 8, विविध क्षेत्रात महिलांचे कमी प्रमाण हे स्त्री पुरुषांमधील असमानता स्पष्ट करते। नंबर 2, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। विधान स्पष्ट करा। उत्तर: 1, भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार दिला आहे। 2, हा अधिकार भारतातील सर्व नागरिकांना धर्म, जात आणि पंथ असा भेद न करता समान अधिकार देतो। नंबर 3, भारत सरकार कोणत्याही पंथ किंवा धर्माशी संलग्न नाही। राज्य सर्व धर्मांना समान मानते। 4, राज्याच्या दृष्टीने धर्मामुळे कोणीही उच्च आणि नीच नसतो। 5, भारतातील प्रत्येक नागरिकांना स्वतःच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी आहे। भारत सरकारने धार्मिक बाबतीत निष्पक्ष आणि तटस्थ आहे। सर्व धर्म समभाव हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत मान्य करण्यात आले आहे।
त्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष देश मानण्यात आलेला आहे. 5. खालील विधानांच्या रिकाम्या जागे योग्य शब्द भरून लिहा. 1. महाराष्ट्रातील लोक मुख्यतः मराठी भाषा बोलतात. नंबर 2. पंजाबचे लोक भांगडा नृत्यासाठी ओळखले जातात. नंबर 3. महावीर जयंती हा सण जैन धर्मीय लोक साजरे करतात. नंबर 4. भारतातील गुजरात राज्याचा रास गरबा सुप्रसिद्ध आहे.